नमस्कार. आज दुपारी 2 वाजता 22 लाख विद्यार्थी एका हॉलमध्ये पेन उचलतील. 3 तास, 180 प्रश्न आणि त्या 3 तासात त्यांचं पुढचं संपूर्ण आयुष्य ठरणार आहे, असं त्यांना सांगितलं गेलं आहे. ही परीक्षा नीट UG 2026 भारतातील सर्वात मोठी वैद्यकीय परीक्षा. 551 शहरांमध्ये 5432 केंद्रांवर 14 परदेशी शहरांमध्येही एकाच वेळी एकच पेपर, एकच स्वप्न, पांढरा कोट. पण एक आकडा थांबवून विचार करायला लावतो. 22 लाख विद्यार्थी आणि MBBSच्या जागा किती? साधारण 1 लाख. म्हणजे प्रत्येक एक जागेसाठी जवळपास 20 उमेदवार. 20 मुलांपैकी 19 घरी परत येणार, रिकाम्या हाताने नव्हे तर तुटलेल्या मनाने. प्रश्न हा नाही की इतकी स्पर्धा का आहे. प्रश्न हा आहे की आपण ही स्पर्धा निर्माण कशी केली आणि त्यातून कोण कोणाला काय मिळतंय. कोटा, हैदराबाद, पुणे, नाशिक ही नावं आता शहरांची नावं राहिली नाहीत. ती फॅक्टरींची नावं झाली आहेत. वैद्यकीय स्वप्नांची फॅक्टरी. एक मूल 11वीत प्रवेश घेतं तेव्हाच त्याचं घरून निघणं ठरलेलं असतं. 2 वर्ष हॉस्टेल, 2 वर्ष आईबाबांपासून दूर, 2 वर्ष फक्त टेस्ट, मॉक, डाऊट क्लास आणि रिपीट. कोचिंग फी 2 ते 5 लाख दरवर्षी. राहणं जेवण आणखी 1.5 लाख. पुस्तकं, टेस्ट सिरीज 50,000. एक मध्यमवर्गीय कुटुंबाची 4 ते 8 लाख रुपयांची गुंतवणूक. आणि ती गुंतवणूक यशस्वी झाली नाही तर मूल परत येतं. कधी पुन्हा प्रयत्न, कधी ड्रॉप इयर, कधी BAMS, कधी BHMS, कधी काहीच नाही. आणि घरात एक शांतता पसरते जी शब्दात मांडता येत नाही. यावर्षी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 58% मुली आहेत. हा आकडा गेली काही वर्ष सातत्याने वाढतोय. वैद्यकीय क्षेत्रात मुली पुढे येत आहेत हे चांगलंच आहे, अभिमानास्पद आहे. पण इथेही एक प्रश्न उभा राहतो. मुलगी निवडली, नीट पास झाली, MBBS झालं, पुढे काय? पोस्ट ग्रॅज्युएट करायचं की लग्न? प्रॅक्टिस करायची की कुटुंब? आपला समाज मुलींच्या यशाला कौतुक देतो, पण त्या यशासोबत येणाऱ्या स्वातंत्र्याला अजूनही पूर्णपणे सांभाळत नाही. मुली परीक्षा पास होतात, अडथळे परीक्षेनंतर सुरू होतात. मुंबईच्या एका कोचिंग संस्थेत मुलाला महिन्याला 30,000 रुपये फीस देता येते अशा कुटुंबाची स्पर्धा बीडच्या एक शेतकऱ्याच्या मुलीशी. दोघांनाही एकच पेपर, एकच वेळ, एकच रँकिंग. पण तयारी समान नाही, संधी समान नाही. इंटरनेट, फॅकल्टी, PA ग्रुप, मॉक टेस्ट, मेंटॉरशिप हे सगळं शहरी मुलांकडे आधीच असतं. ग्रामीण विद्यार्थी यूट्यूबवर मोफत लेक्चर्स बघून लढतो आणि कधीकधी जिंकतोही. पण ती जिंकण्याची किंमत आपण विचारतो का? नीट ही समान संधी देते असं म्हटलं जातं, पण समान संधी म्हणजे समान सुरुवात नव्हे. आणि सुरुवातीतच असमानता असेल तर शेवटची रँकिंग समान कशी असेल? कोटातले आत्महत्येचे आकडे आता आपण सहज पाहतो. वर्षाला 30, 40, कधी 50. प्रत्येक आकडा एक मूल, प्रत्येक मूल एक कुटुंब, प्रत्येक कुटुंब एक स्वप्न जे पूर्ण होण्याआधीच संपलं. पण फक्त कोटा नव्हे, ही समस्या प्रत्येक कोचिंग हबमध्ये आहे, प्रत्येक मध्यमवर्गीय घरात आहे. परीक्षेच्या आदल्या रात्री झोप न लागलेली मुलं, परीक्षेच्या केंद्राबाहेर रडणारे आईबाबा, रिझल्टच्या दिवशी घराबाहेर निघून जाणारे विद्यार्थी. हे चित्र आता विरळ नाही. आपण एक पिढीला सांगतोय, तू डॉक्टर झालीस तरच तू यशस्वी, तू पास झालास तरच तू आमचा. हे सांगणं थांबवण्याची वेळ आली आहे. नीट चुकीचे आहे का? नाही. एक युनिफॉर्म परीक्षा असणं हे चांगलंच आहे. प्रश्न परीक्षेचा नाहीच, प्रश्न त्या पुढच्या व्यवस्थेचा आहे. देशाला डॉक्टरांची गरज आहे. WHOच्या मानकानुसार दर 1000 लोकांमागे एक डॉक्टर हवा. भारतात अजूनही ही संख्या पूर्ण होत नाही, विशेषतः ग्रामीण भागात. म्हणजे जागा कमी आहेत, गरज जास्त आहे.
उमेदवार खूप आहेत आणि तरीही व्यवस्था त्या प्रमाणात वाढत नाही. मेडिकल कॉलेजेस वाढवायला हवीत, सरकारी परवडणारी कॉलेजेस वाढवायला हवीत. खाजगी कॉलेजची फी 80 लाख ते 1.5 कोटींपर्यंत पोचली आहे. हे आपण मान्य कसं केलं? डॉक्टर होणं हा श्रीमंतांचा अधिकार बनतोय का? आणि हो, डॉक्टर होणं हे एकमेव यश आहे ही कल्पनाही आपण मोडायला हवी. इंजिनियर, शिक्षक, संशोधक, कलाकार, शेतकरी सगळ्यांना समान सन्मान मिळेल तेव्हाच 22 लाख मुलांची गर्दी एका परीक्षेला पाहायला मिळणार नाही. आज दुपारी जेव्हा ती मुलं हॉलमध्ये बसतील तेव्हा त्यांच्या पाठीमागे फक्त त्यांचे आईबाबा नसतील. त्यांच्या पाठीमागे कोचिंगची दुकानं, खाजगी मेडिकल कॉलेजेस, फीसचे आकडे, समाजाच्या अपेक्षा आणि एक संपूर्ण व्यवस्था असेल जी त्यांच्या 3 तासांच्या कामगिरीवर आपलं नफा नोट्याचं गणित मांडून बसली आहे. ती मुलं लढतायत. आपण काय करतोय? मी विचारतो, तुम्हीही विचारा. ज्यांच्या घरात आज कुणीतरी पेपर देतोय त्यांना एक मिठी द्या. ज्यांच्या घरात नाही त्यांना त्या 22 लाख मुलांसाठी एक चांगला विचार पाठवा. कारण आज सकाळी आपल्या देशाच्या भविष्याची एक मोठी परीक्षा सुरू आहे. फक्त त्या मुलांची नव्हे, आपल्या सगळ्यांची. जर ही चर्चा तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल, शिक्षणाची, मुलांची, व्यवस्थेची, तर आवाज चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आम्ही फक्त बातमी देत नाही, आम्ही बातमीच्या आत दडलेला माणूस शोधतो आणि असे विषय एकत्र समजून घेणं हीच खरी बातमी आहे. नमस्कार.